नाशिकमधल्या कंपनीत आरोपींनी पीडितांना गोमांस खायला लावलं, नमाज पठण आणि रोजा करायला भाग पाडलं. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. बोंधू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट. खरातच्या सीएनएच दाखल केली खरात विरोधात तक्रार. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. बोंधू खरात प्रकरणात फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती. खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावासह भेटीच्या नोंदी सापडल्या. फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे झाले. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या 8 खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती. 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा. ठाण्यात गुप्त बैठकीची माहिती. ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. बैठकीच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही, शिंदेंची माहिती. खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला. गळा चिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोर लिहिलं पत्र. सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभ बॅनरवर शरद पवारांचा फोटो. राष्ट्रवादीच्या प्रचार सभेचा शुभारंभाचा पोस्टर चर्चेत. नवीन बॅनरमुळे राजकीय चर्चेला फोडणी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला खडेबोल. शिक्षकांच्या पेन्शनवरच्या सुनावणीवेळी कोर्टाची टिप्पणी. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं काढला काटा. सांगलीतली धक्कादायक घटना. हत्या करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट. दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव. पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकर अटकेत. HIV नसूनही HIV बाधित असल्याच्या अहवालामुळे महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त. सोलापुरातल्या अकलूजमधला प्रकार. सासरच्यांकडून मानसिक त्रास, नवऱ्यानेही सोडलं. पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. भाजपचं सरकार आल्यास महिलांना 3,000 रुपये तर शेतकऱ्यांना 9,000 रुपये देण्याचं आश्वासन. युद्धबंदीबाबत इराणसोबत उद्या चर्चा होणार असल्याची अमेरिकेची माहिती. चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी पूर्ण. युद्धात लष्कराचा मोठा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचं विधान. इराणमधल्या हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क सोडणार नाही, खामेनींचा इशारा. इस्रायलचा लेबनॉनवर क्षेपणास्त्रांनी हल्ला. हल्ल्यात 303 नागरिकांचा मृत्यू तर 1150 जण जखमी. हिजबुल्ला प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही मृत्यू झाल्याची माहिती.